मुंबईत मनराज प्रतिष्ठानतर्फे मा शीला क्लिनिकच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त 1000 आशा सेविकांचा महासन्मान आणि आरोग्य शिबिर पार पडले। पद्मश्री अनुप जलोटा, डॉक्टर सोमा घोष आणि संगीतकार दिलीप सेन यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। सोहळ्यात गरजूंची मोफत वैद्यकीय तपासणी करून औषध वाटप करण्यात आलं। समाजसेवेचा उपक्रम कुर्ला परिसरात उत्साहात संपन्न झाला। ठाण्यात दादोजी कोंडदेव स्टेडियम इथे आयोजित प्रेसिडेंट कप 2026 या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा बिहार संघ विजयी झाला। या संघाला 1 कोटींचं बक्षीस देण्यात आलं, तसेच उपविजेता यूपी नाईट या संघाला 50 लाखांचं बक्षीस देण्यात आलं। नागपुरात पुढील काही दिवस अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। नागपुरात रविवारी 34.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यातही उन्हापासून दिलासा कायम आहे। मुंबई मेट्रो 2B आणि मेट्रो 9 या मेट्रो मार्गिकांच्या पहिल्या टप्प्यांचं लोकार्पण मंगळवारी पार पडणारे काम पूर्ण होऊन बराच वेळ उलटून जाऊनही लोकार्पण लांबणीवर पडत होतं। आता राज्य सरकारनं 7 एप्रिलला लोकार्पण करण्याचं जाहीर केलंय। अभिनेता गौरव मोरेनं गुपचूप लग्नगाठ बांधली असून त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। गौरव मोरेनं प्रियंका कारेकरसह लग्नगाठ बांधली असून अभिनेत्री ऋतुजा बागवेनं या जोडप्याचे फोटो शेअर केले। नागपूरमध्ये मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून बुधवार रात्री 10 वाजेपर्यंत 36 तासांसाठी पाणीपुरवठा बंद असेल। अमृत योजनेअंतर्गत फळ मार्केट भागात 900 मीटर व्यासाच्या मुख्य मार्गावरील हॉल बसवण्याचे काम करण्यात येणार, त्यामुळे नागरिकांनी गरजेपुरतं पाणी साठवून ठेवावं असं आवाहन पालिकेने केलं। महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनतर्फे आयोजित अंडर 17 राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेला नागपुरात सुरुवात झाली आहे। या 7 दिवसीय स्पर्धेचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं, तर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांचीही विशेष उपस्थिती होती। नाशिकमध्ये आयोजित संत संमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, तसंच फडणवीसांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। भारताचे माजी उपपंतप्रधान तथा दलित समाजाचे नेते म्हणून गौरवले गेलेले बाबू जगजीवन राम यांची 5 एप्रिल हा जन्मदिवस, त्यांची 118वी जयंती राष्ट्रसंत रविदास समाज प्रबोधन मंडळ, पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाजोन्नती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने भविंडा शहरातील संस्थेच्या सभागृह इथे साजरी करण्यात आली। गोरेगाव पश्चिममधील मृणालताई गोरे उड्डाण पुलाच्या विस्तारित कामाला गती मिळाली असून पावसाळ्याआधीच पुलाचं काम पूर्ण करून वाहन चालकांसाठी खुला करण्याचं नियोजन मुंबई महापालिका करते। त्यामुळे नागरिकांना ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नसून 20 मिनिटात नागरिकांचा प्रवास होईल। धुळे शहरातील चाळीसगाव रोडवर असलेल्या गो गॅस पंपावर गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांची मोठी गर्दी आहे। काही दिवसांपूर्वी 70 ते 80 रुपये प्रति किलोग्राम मिळणारा गॅस आता 185 ते 190 रुपये प्रति किलोग्राम दराने मिळत असल्यानं रिक्षा चालकांनी संताप व्यक्त केला। जिल्हा पुरवठा विभागाच्या आदेशानुसार जळगावात गॅस एजन्सी धारकांना आता घरपोच पद्धतीने सिलेंडर वितरित करणं अनिवार्य करण्यात आले। एजन्सी किंवा गोडाऊनमधून थेट सिलेंडर दिल्यास कठोर कारवाई केली जाईल असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना मोरे यांनी दिले।